नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या तर खूप अशी हसत असते. बाहेर आल्यानंतर ती अगदी जोरजोराने हसते, कारण तिला खूप आनंद झालेला असतो. कारण आता ती स्वतःला म्हणते की सारंग तर गेला. सारंगची जी काही प्रॉपर्टी आहे तर ती सर्व प्रॉपर्टी आता शेवटी माझी असेल, फक्त आणि फक्त माझी, म्हणून तिला खूप असा आनंद होतो. ऐश्वर्या तेव्हा आता हसते हसते आणि आपल्या मनात स्वतः विचार करते, अगोदर मला तर असं वाटलं होतं हे जे काही चालू आहे तर त्यांचं काहीतरी नाटक आहे, परंतु आता या सारंगची डेड बॉडी बघितल्यानंतर माझी पूर्णपणे खात्री पटलेली आहे तर की सारंग आता मेलेला आहे. तर म्हणून ऐश्वर्या आता अगदी आनंदाने दीर्घ श्वास टाकते. तेवढ्यात तेथे ऋषिकेश तिच्या मागून येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, ही तुझी नाटकं आहे ना ती आता बास कर, आणि हे बघ मला माहिती आहे की तू माझा भाऊ आहे तर तो तुझ्यामुळे मेला म्हणून. त्यावर तर ऐश्वर्या ऋषिकेश समोर रडण्याचं पुन्हा नाटक करते आणि म्हणते की ऋषिकेश दादा, इथे माझा नवरा मेला आणि तुम्ही माझ्यावर वाटेल तसे आरोप कसे करतात ओ. तर ऋषिकेश रागाने आता ऐश्वर्याला म्हणतो की गप्प बस. अगं, तुझ्या हे रडण्याला मी नाही बोलणार हे लक्षात ठेव. आमच्या प्रॉपर्टी मधील एकही पैसा मी तुला नाही मिळून देणार. आणि हे बघ, सारंगने मला अगदी शेवटच्या क्षणाला सांगितले होते की सगळी प्रॉपर्टी तू तुझ्या नावावर करून घेतलीस तर, आणि हे बघ, सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा प्रॉपर्टी मी तुला नाही मिळून देणार. ही गोष्ट लक्षात ठेव. प्रत्येक गोष्टीचा हिशोब तुला चुकता करावाच लागेल. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आत निघून जातो. तर ऐश्वर्या अगदी टेन्शन मध्ये येते, कारण शेवटच्या क्षणाला सारंगने मात्र ह्या ऋषिकेशला सगळे काही सांगितले आणि तो खरं बोलून गेला असं म्हणून आता ऐश्वर्याला सारंगची खूप चिड येते. ऐश्वर्या आता जोरातच सारंग अशी जोरात ओरडते आणि सारंगचा खूप रागराग करते. त्यानंतर आता इकडे सारंग हा जानकीला आतमध्ये विचारत असतो की अगं जानकी बहिणी, तुझ्या चेहऱ्यावर कसलं इतकं टेन्शन आहे, कसला तू इतका विचार करतेस बरं. अगं हे बघ वहिनी, ऐश्वर्याचा आता विश्वास बसला. तिला खरंच असे वाटते की मी मेलो म्हणून. त्यावर आता जानकीचे डोळे भरून येतात. जानकी म्हणते की सारंग भाऊजी, हे जे काही आपण नाटक करतोय त्या नाटकामुळे आपल्या घरच्यांचा विचार केला का, त्यांच्यावर काय परिस्थिती अगदी आली असेल. अहो, तुमच्याबद्दल हे जे काही असे कळले तर आईंना किती त्रास झाला तुम्हाला माहिती आहे का. आई तर चक्कर येऊन पडलात, परंतु आजीला जेव्हा हे सर्व कळाले तेव्हा मात्र आजीची काय अवस्था झाली. त्या अगदी गावावरून धावतच आल्या आणि रडत रडत आल्या होत्या. आणि हे बघा सारंग भाऊजी, आपण हे जे काही नाटक करतो ना, पण ह्या सगळ्यांचे परिणाम आता आपल्या घरातील लोकांच्या तब्येतीवर व्हायला नकोय. त्यावर आता सारंग म्हणतो की वहिनी, हे बघ, तुझा काय प्रॉब्लेम आहे तुला माहिती आहे का, कारण हा तुझा जो काही काळजी करणारा स्वभाव आहे ना, तर तोच खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे. आणि वहिनी हे बघ, मला माहिती आहे. अगं वहिनी, तुला सगळ्यांचं दुःख दिसते आणि हे बघ वहिनी, तू किती त्रास करून घेणार आहेत ग, घरच्यांचं दुःख तुला दिसते. त्या ऐश्वर्याला अद्दल घडायला पाहिजे म्हणूनच आपण हे सर्व नाटक करतो ना. तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की हो भाऊजी, अहो ती ऐश्वर्या आहे तर ती आपल्या चक्रव्यूहात अडकवण्यासाठीच आपण हे सर्व नाटक करतो. तर परंतु सारंग भाऊजी, ह्या नाटकामुळे सगळ्यांना त्रास होतो त्याचं काय बरं. मी त्यांना इतक्या दुःखामध्ये नाही असं बघू शकत. आता तर मलाच हे वाटायला लागले की मी असं सगळ्यांना इतकं दुःखात नाही बघू शकत. मी चूक करते किंवा बरोबर करते हेच माझं मला आता कळेनासे झालेले आहे. तर त्यावर आता सारंग म्हणतो की वहिनी, अगं झाले का तुझे पुन्हा सुरू. अगं चूक काय आणि बरोबर काय. अगं मी म्हणतो तू हा विचार कर की हे जे काही नाटक आहे तर ते लवकरात लवकर संपेल आणि त्या ऐश्वर्या लवकरात लवकर पापाची शिक्षा मिळेल असा तू विचार कर. तेव्हा आता जानकी म्हणते की हो सारंग भाऊजी, मला पूर्ण खात्री आहे की त्या ऐश्वर्याचं तिला तिच्या पापाची शिक्षा मिळेलच. ऋषिकेशने तर त्यांचं काम केलंच असेल आणि त्या ऐश्वर्याच्या पापाचा हिशोब प्रत्येक आता चुकता होईल. आणि तेवढ्यात ऋषिकेश सुद्धा तेथे येतो. तर ऋषिकेशला समजते की ऐश्वर्या आत येत आहे म्हणून तो जोरात असं अगदी खोकरण्याचं नाटक करतो आणि आता यांना खुणावतो. तर लगेच सारंग खाली झोपतो आणि अंगावर लगेच जानकी त्याचे कापड टाकते आणि आता सारंग भाऊजी म्हणून रडण्याचं नाटक करते. तर ऐश्वर्या आत येते. तर आता जानकी जोरात ओरडते की सारंग भाऊजी, अहो सारंग भाऊजी. आता ऋषिकेश सुद्धा ऐश्वर्यासमोर रडण्याचं नाटक करतो. ऐश्वर्या आता ह्या दोघांकडे अगदी बारकाने बघत असते. तर ऋषिकेश आणि जानकी आता रडता रडता बारीक अगदी मागे ऐश्वर्याकडे डोकावून पाहत असतात. आता ऐश्वर्या नक्की दोघं असं नाटक करतात की काय याचा विचार करत असते आणि सारंगकडे सुद्धा बघत असते. त्यानंतर आता जेव्हा ऋषिकेश आणि जानकी घरी येतात तर आजी आता सगळ्यांच्या समोर म्हणत असते की नक्की ह्या घराला कुणाची दृष्टी लागली, काय होऊन बसले आणि आता हे सर्व काय झाले. सारंग आपल्याला सोडून गेला. सुमित्राला कोणत्या तोंडाने सांगावं हेच नाही कळत. जर तिला हे सर्व कळाले तर तिच्यावर किती मोठं आभाळ असं कोसळल्यासारखं होईल.
काय वाटेल, तिच्या मनाची काय अवस्था होईल, आपला सारंग आपल्याला सोडून गेला याचं तिला किती वाईट वाटेल. म्हणून आता आजी तर खूप रडते. आता सुमित्रा आल्यानंतर काय होईल याचं आता आजीला फारसं टेन्शन येते. तर अवंतिका म्हणते की आजी हे बघा, स्वतःला आवरा, शांत व्हा, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. त्यावर तर सौमित्र म्हणतो की आजी हे बघ, तू प्लीज रडू नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगं तूच जर अशी रडत बसली तर आईचं काय होईल, आणि आजी तूच जर अशी रडत बसली तर आईचं काय होईल. तेव्हा आता जानकी विचारते की म्हणजे अजूनपर्यंत आई नाही आल्या का. म्हणून जानकी आता सुमित्राला फोन लावायला ऋषिकेशला सांगते. तर तेवढ्यात ऋषिकेशच्या मोबाईलवर एक फोन येतो. तेव्हा आता नानांचाच तो फोन असतो. तेव्हा आता ऋषिकेश फोन उचलून नानांना विचारतो की तुम्ही कुठे आहात, घरी या लवकर. तेव्हा आता म्हणजे तिकडून नाना काहीतरी असं धक्कादायक बातमी सांगतात. तर ते ऐकून आता ऋषिकेशला धक्काच बसतो. ऋषिकेश विचारतो की काय आणि कुठे, थांबा नाना मी लगेच आलो असे म्हटल्यानंतर आता सर्वजण सुद्धा खूप घाबरतात. तेव्हा आजी अति घाबरतच विचारते की अरे काय रे ऋषिकेश, काय झाले. आता सर्वांना आणखीनच टेन्शन येते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश सांगतो की अगं आजी, आईला पुन्हा चक्कर आली. तर आता आजी म्हणते की अरे बापरे. आता सर्वांना आणखीन सुमित्राची काळजी लागते. एकतर आईची तब्येत ठीक नाही, नानांनी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आहे. तेव्हा मात्र आता जानकी विचारते की ऋषिकेश आहो चक्कर, परंतु झाले तरी काय नक्की. ऋषिकेश म्हणतो की माहिती नाही, परंतु आता चक्कर आली म्हणून नानांनी तिला ऍडमिट केलेलं आहे आणि चला आपण सगळेजण तिकडे निघूयात. तर आता आजी म्हणते सारंग बद्दल सुमित्राला कोणी सांगितले तर नाही ना. तेव्हा आता सर्वांना आणखीन टेन्शन येते. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ आजी, आम्ही जातो आणि बघून येतो, आलोच असे बोलू. ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका आणि जानकी घाईने आता सुमित्राकडे हॉस्पिटलला जातात. तेव्हा मात्र आता आजी आणखीनच रडायला सुरुवात करते. त्यानंतर आता इकडे सिटी हॉस्पिटलला सुमित्रावर उपचार सुरू असतात. डॉक्टर आता सुमित्राला चेक वगैरे करत असतात. बाहेर मात्र नाना आता खूप रडतात. आता ऋषिकेश आणि सौमित्र, अवंतिका, जानकी तेथे येऊन पोहोचतात. तर ऋषिकेश आणि सौमित्र नानांना समजावत असतात. नाना आता खूप रडतात आणि म्हणतात की अरे हे सर्व काय सुरू आहे आपल्या घरात. ऋषिकेश म्हणतो की नाना हे बघा, तुम्ही शांत व्हा. आता नानांची अवस्था कुणालाच देखवत नाही, बघवत नाही, पण तरी सुद्धा सर्वजण शांत असतात आणि नानांना सुद्धा शांत करत असतात. आणि तेवढ्यात आता नाना हे सगळ्यांना म्हणतात हो मी, आणि खरंच सारंग आपल्याला सोडून गेला याचं आता नानांना इतकं दुःख झालेलं असतं की सगळ्यात हेच खूप मोठं एक असं दुःख असतं की बापाच्या खांद्यावर अगदी मुलाची ही अवस्था. आता सगळ्यांना काय करायचं, म्हणजे आता नानांना सांगायचं किंवा नाही, कारण नानांची अवस्था अगदी त्यांना बघवत नसते. नाना खूप रडतात. नाना म्हणतात की अजूनपर्यंत सारंगची बॉडी सुद्धा सापडलेली नाही आणि बघ ना माझी सुद्धा काय अवस्था झाली. सुमित्राचा विचार करून करून माझा सुद्धा जीव अगदी थरथरायला लागतो, मी सुद्धा काय करू. म्हणून नानांना सुद्धा आता एक खूप मोठा धक्का बसलेला. सारंगचा ऍक्सिडेंट झाला हे कळल्यानंतर सुमित्राची ही अवस्था अशी झाली आणि आता सारंग या जगामध्ये नाही असे म्हटल्यानंतर आता तिची काय अवस्था होईल याचा विचार केलास का. तेव्हा आता ऋषिकेश नानांना शांत करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आता नाना खूप रडत असतात. त्यांना असं वाटतं की सारंग खरंच आपल्याला सोडून गेला की काय. त्यानंतर आता इकडे सुमित्राला जेव्हा शुद्ध येते तर सुमित्रा सारंग सारंग म्हणून सारंगला आवाज देत असते. तेवढ्या डॉक्टर घाईने बाहेर येतात आणि आता बाहेर येऊन ते आता सगळ्यांना म्हणतात की हे बघा मिसेस रणदिवे आहे तर ते शुद्धीवर आल्यात म्हणून. सगळेजण लगेच आता आज जायला निघतात की डॉक्टर म्हणतात की तुम्ही त्यांना भेटू शकतात, परंतु बाय द वे हे सारंग कोण आहे, कारण ते सतत त्यांचंच नाव घेतात, म्हणून मी हे सर्व विचारतोय. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की सारंग माझा धाकटा भाऊ आहे, त्याचा आत्ताच ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याची बॉडी सुद्धा अजूनपर्यंत सापडलेली नाही. तर त्यावर आता डॉक्टर म्हणतात की हे बघा मी तुम्हाला सल्ला देतो, अशी कोणतीही धक्कादायक गोष्ट त्यांना सांगू नका, त्यामुळे त्यांना आणखीन धक्का पोहोचू शकतो. तेव्हा आता सर्वांना आणखीन टेन्शन येते की एकतर आता सारंगचं जे काही हे सत्य आहे तर ते ऐश्वर्याचं सत्य बाहेर काढण्यासाठी हे सर्व यांचं नाटक सुरू असते, परंतु आता एक खूप मोठा धक्का तर सुमित्राला बसलेला असतो. तेव्हा आता अगोदर जानकी घाईने आत जाते आणि तिच्या मागोमाग सगळेजण आत जातात. तोपर्यंत आता आत तर सुमित्रा फक्त सारंग सारंग म्हणून सारंगचं नाव घेत असते. जानकी आत येते आणि म्हणते की आई. तेव्हा आता सुमित्रा अगदी उठून थोडीशी बरी असते आणि ती सर्वांना बघते आणि आता अवंतिका अगदी तिला धरून उभं करते, म्हणजे बसवते. तर आता म्हणजे इकडे तिकडे सुमित्रा जेव्हा बघते घरातील सगळेजण आलेले आहेत, सारंग काही तिला दिसत नाही, म्हणून ती विचारते की सारंग कुठे आहे, माझा सारंग कुठे आहे, तर माझा सारंग घरी आला का. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघतात. तर आता जानकी लगेच म्हणते की सारंग भाऊजी ठीक आहेत, आता तुमची काळजी घ्या, तुम्हाला लवकर बरं व्हायला हवं.
आई तुम्हाला बरं होऊन लवकरात लवकर घरी यायचं आहे ना, त्यामुळे तुम्ही सारंग भाऊजींची अजिबात काळजी करू नका. तेव्हा सुमित्राला अगदी आनंद होतो. सुमित्रा म्हणते की हे बघ आता सारंग आला, त्याला बघितल्यानंतर मी नक्की बरी होईल. म्हणून आता सुमित्रा पुन्हा खाली झोपते आणि रडत असते की सारंग सारंग माझा सारंग सारंग माझा सारंग म्हणून सुमित्रा आता खूप रडत असते. तेव्हा आता सर्वजण एकमेकांकडे बघतात. आता नक्की कोणाला काय करावं आणि काही नाही हे सुचत नाही. आता एकतर सुमित्राने हा इतका मोठा तिच्या तब्येतीचा गूळ घालून ठेवलेला असतो, म्हणून आता सर्वांना सुमित्राच्या या जीवाची काळजी वाटते. त्यानंतर आता इकडे सौमित्र आता सारंगकडे येतो आणि सारंगला हे सर्व सांगतो. ते ऐकून सारंगला सुद्धा आता टेन्शन येते. सारंग विचारतो की म्हणजे काय, आईला हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर? सौमित्र म्हणतो की हो, आईची तब्येत जरा जास्त बिघडलेली आहे म्हणून. सारंग डोक्याला हात लावतो आणि सौमित्रला म्हणतो की दादा अरे हे सर्व माझ्यामुळेच झाले असेल, तर मी नदीच पडलो हे कळल्यानंतर तिने टेन्शन घेतलं असेल. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सारंग तू शांत हो. तर सारंग म्हणतो की अरे दादा मी कसं शांत हो, सांग ना तुम्हाला, आईची तब्येत किती अगदी माझ्यामुळे खालावली. अरे जानकी वहिनी म्हणाली होती अगदी तेच बरोबर आहे, तर त्या नाटकामुळे आपल्या घरच्यांना त्रास होणार आहे आणि शेवटी तेच झाले, तर अरे माझ्यामुळे आईची तब्येत बिघडली. सौमित्र म्हणतो की हे बघ सारंग अरे आई नक्की बरी होईल, तू नको काळजी करूस. त्यावर आता लगेच सारंग म्हणतो की सौमित्र दादा हे बघ मला खरं खरं सांग, नक्की आईला काय झाले बरं, खोटं बोलू नकोस, आईला काय झाले ते नक्की सांग. सौमित्र म्हणतो की अरे काही नाही, डॉक्टर तिची ट्रीटमेंट करत आहेत, आई बरी होणार, आई ठीक होईल, तू काळजी करू नकोस. त्यावर आता सारंग म्हणतो की नाही रे दादा, अरे मला आईला बघितल्याशिवाय चैन नाही पडणार, त्यामुळे मी एक काम करतो, मी स्वतः बघून येतो. आणि हे बघ अरे कसे होईल की जर हॉस्पिटलमध्ये मला जर बघितलं आईने तर मात्र ती एका मिनिटात बरी होईल, मी लगेच जाऊन येतो. तेव्हा आता सौमित्र सारंगचा हात धरतो, कारण सारंग जायला निघलेला असतो. आणि सौमित्र म्हणतो की अरे सारंग तू काय करतोस. तेव्हा आता सारंग सौमित्रला म्हणतो की अरे मला जाऊन दे. तर आता सौमित्र म्हणतो की अरे सारंग तुला वेड लागले का रे, अरे हे बघ तू हॉस्पिटलला जाणार आणि जर तेथे तुला ऐश्वर्याने बघितलं तर मग काय करायचं. अरे तिला कळेल की आपण हे सर्व नाटक करत होतो तर, आणि जर त्या ऐश्वर्याने तुला तेथे जिवंत बघितले तर आपण तिला कधी एक्सपोज नाही करू शकणार आणि एक खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आपल्या प्लॅनचे 12 वाजतील आणि सर्व काही प्लॅन हा उद्ध्वस्त होईल. आता फक्त आणि फक्त आईची काळजी लागते. त्याला खूप टेन्शन येते. तो म्हणतो की अरे सौमित्र दादा फक्त आणि फक्त एकदा मला माझ्या आईला बघून दे. सौमित्र त्याच्या हाताला धरतो आणि त्याला खाली बसवतो, शांत करतो आणि शांतपणे त्याला समजावून सांगतो की हे बघ थोडासा धीर धर सारंग, अरे उगाच तू अगदी असं काहीतरी जास्त घाई करू नको, हातातोंडाशी आलेला आपला घास जाईल. त्यावर आता रडतच सारंग म्हणतो की अरे दादा मला खरंच हे सर्व सहन नाही होत, अरे माझ्यामुळे आई तिकडे हॉस्पिटलला आहे याचं तर सारंगला खूप वाईट वाटतं आणि खूप रडत म्हणतो की आई मला माफ कर ग, माझ्यामुळे तुला हॉस्पिटलला जाण्याची वेळ आली. सौमित्रला सुद्धा खूप वाईट वाटतं, तरी सुद्धा तो सारंगला आधार देतो की हे बघ सारंग तू इतकं वाईट वाटून घेऊ नको, स्वतःची काळजी घे, अरे आईला नक्की बरं वाटेल, अरे दादा वहिनी आहेत ना तिथे, सगळं काही ते ठीक करतील. सारंग रडतच म्हणतो की अरे ते दोघं नेहमी ठीक करत असतात आणि आपण कायम बिघडवत राहायचं का. आणि हे बघ दादा आपण म्हणजे मीच आता ही सर्व केलेले आहे त्या ऐश्वर्याची साथ देऊन. दादा आणि वहिनी कायम दोघंही उसवलेलं अगदी शिवत राहिले आणि मी मात्र अगदी सर्व काही अगदी उसवत गेलो, फाडत राहिलो. आणि खरंच मला लाज वाटते, खरंच स्वतःची सुद्धा लाज वाटते, कारण मी सगळ्यांना किती त्रास दिला. आता त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून सगळं काही मी आपलं खेळ करून ठेवला. तेव्हा सारंगला मात्र आता आपल्या घरात जो काही त्याच्यामुळे झालेला तो अगदी अनर्थ आणि ऐश्वर्याच्या नादाला लागून मी स्वतःच्या भावंडाशी सुद्धा भांडलो आणि त्यात आईला जेव्हा लागले तर ते माझ्यामुळेच लागले होते, हे सर्व आता सारंगला आठवून तो खूप रडतोय. मला पश्चाताप होत असतो, मला लाज वाटते खरंच स्वतःची की ऐश्वर्याचं ऐकून मी वहिनीला सुद्धा काय काय बोललो. तेव्हा आता सारंगच्या डोळ्यासमोर तो सुद्धा क्षण येतो जो काही तो आता ऋषिकेश दादाला बोललेला असतो आणि जानकी वहिनीला सुद्धा बोललेला असतो. आणि हे बघ ना अरे सौमित्र दादा हे सर्व काही आठवून मला अगदी स्वतःचीच लाज वाटते आणि अक्कल माझी आत्ता कुठे ठिकाण्यावर आली तर, आणि उशीर तर झाला नसेल ना. आणि हे बघ हे सर्व आठवले तरी सुद्धा मला, आणि खरंच या सगळ्यामध्ये माझी खरंच खूप घुसपट होत आहे. आणि हे बघ ना दादा, अरे प्रत्येक ठेच आहे ती फक्त शिकून जात नाही तर अगदी जखमा सुद्धा देत जातात आणि त्या जखमा आहे ना त्या आयुष्यभर आपल्याला अगदी त्रास देत असतात. आणि अशीच आपली गोष्ट आहे, म्हणजे अशीच खपली माझी जी काही गोष्ट आहे तर ती आहे. तेव्हा आता सौमित्र त्याला समजावतो. सौमित्र म्हणतो की हे बघ सारंग, अरे तुला फक्त तुझ्या चुकीचं प्रायश्चित्त झाले हीच एक खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस रे. आणि बघ ना अरे तू जी काही चूक केली त्याचं तुला इतकं वाईट वाटलं आणि हे बघ या सगळ्यातून
तुला आता जेव्हा खरंच बाहेर पडावंसं वाटतं, अरे तेच तर खरंच खूप आहे आणि तेच खूप आहे, तुझ्या मनाचा तो मोठेपणा आहे. आणि एक गोष्ट तू लक्षात ठेव की ह्या सगळ्यामध्ये तू एकटा नाहीस, आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत. परंतु एक गोष्ट मात्र सारंग तू लक्षात ठेव, परत अशी कोणतीही गोष्ट इतकी वाईट करू नकोस की जिचा म्हणजे त्या गोष्टीचा प्रत्येकाला घरातील लोकांना त्रास होईल, असे तू कधीही वागू नकोस. त्यावर आता सारंग सौमित्राचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो की दादा, हे बघ मी तुला आज शब्द देतोय, यापुढे माझ्याकडून कधीही अशी कोणतीही गोष्ट नाही होणार. तर तेव्हा मात्र आता इकडे जानकी तर खूप रडत असते, तर ऋषिकेश मात्र आता जानकीला समजावतो की जानकी हे बघ, तूच जर आता अशी खचून गेली तर कसं होईल. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आणि हे बघा मला हे सर्व आता नाही सहन होत, मला आता असं वाटतं की हे जे काही नाटक आपण करतोय ना ते आता बंद करून टाकूया. आई आणि नानांची अवस्था मी अशी नाही बघू शकत. तर आता ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्याची मनमानी, तिची कटकारस्थान हे तू बघू शकशील का. आणि हे बघ जानकी, अगं कधी कधी सरळ मार्ग सोडून वाकडी सुद्धा वाट धरावी लागते, आणि हे सगळं काही आहे ना ते आपण आपल्या माणसासाठी करतोय, आपण आपल्या घरासाठी हे सर्व करतोय. ऐश्वर्याकडे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे आणि त्या जोरावरती आपण जे काही आता हे करतो त्यामुळे थांबवायला नकोय, नाहीतर आता ती प्रॉपर्टीच्या नावाखाली आपल्याला सगळ्यांना घराच्या बाहेर काढेल, अगदी आई आणि नानांना सुद्धा ती घराच्या बाहेर काढेल. आणि हे बघ अगं जानकी, तुला आई आणि नानांचा हा त्रास बघवला जात नाही, तर तिने जर आई आणि नानांना या घराच्या बाहेर काढले तर तो त्रास तुला सहन होईल का, ते तुला बघवलं जाईल का. अगं जानकी, आशीर्वाद बघण्याचा लिलाव होत होता तेव्हा आई आणि नानांची काय अवस्था झाली होती बघितलंस ना तू. तेव्हा मात्र आता जानकीच्या डोळ्यासमोर तो सुद्धा क्षण येतो, जानकीला तो प्रत्येक क्षण आठवून मात्र तिच्या डोळ्यात आता पाणी येते. तर ऋषिकेश समजावतो की हे बघ जानकी, आई आणि नानांसाठी आपल्याला हे सर्व आता सहन करावे लागेल, दुसरं कोणतंही आपल्याला ऑप्शन नाही. आता आपण जो काही प्लॅन करतो तो पूर्ण तर आपल्याला करावाच लागेल, आणि हे बघ आपल्याला ते करावेच लागेल. त्यावर आता जानकी हे सर्व ऐकून आता ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, अहो आपण हे सर्व करतोय, परंतु आता आईंच्या तब्येतीचं काय. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू आहे ना आईसोबत, त्यामुळे माझी पूर्ण खात्री आहे, माझा पूर्ण विश्वास आहे तू आईला पूर्ण बरं करशील म्हणून. आणि हे बघ जानकी, किती काही झाले तरी आईला सारंग बद्दल काही कळायला नकोय. त्यावर आता जानकीला फक्त आणि फक्त आईची काळजी लागते, आणि आता ती आईची काळजी घेण्याचं ठरवते. त्यानंतर आता इकडे घरी ऐश्वर्या मात्र रूममध्ये असते आणि ती आता खूप विचार करत असते, आणि परत विचार करता करता म्हणते की नक्की काहीतरी चुकतंय. सारंग मेला, सारंग तर नाही, माझा विश्वासच बसत नाही. आय नो म्हणजे मी त्याची डेड बॉडी बघितली, परंतु तरी सुद्धा माझं गट फिलिंग मला सांगते की नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून. म्हणजे त्या दिवशी सारंगला कळले की सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर केली तर, आणि तेव्हा तो माझ्यावर खूप चिडला होता, परंतु एक्झॅक्टली म्हणजे त्याच वेळेस मी बरोबर सारंग समोर जे काही प्रेग्नेन्सीचं आहे तर ते कारण पुढे केले, त्याला मनवलं, त्यानंतर तो खुश झाला. पण त्यानंतर अचानकच कसा त्याचा ऍक्सिडेंट झाला बरं, नक्की आता मला खरंच काहीच कळत नाही. आणि मला सारखं असं का म्हणजे डाऊट येतो की हे जे काही सुरू आहे जानकी आणि ऋषिकेश सर्व घडून आणतात, असा डाऊट मला का सारखा सारखा येत असेल. म्हणजे मला अडकवण्यासाठी जानकी आणि ऋषिकेशचा हा डाव तर नसेल ना. आता ऐश्वर्या बारीक या सर्वाचा विचार करते, आणि आता ऐश्वर्या विचारच करत असते तेवढ्यात आता ऋषिकेश आत येतो. ज्या आता ऐश्वर्या मागे वळून बघते आणि अगदी आता असं वेगळंच रूप घेते, आणि ऋषिकेशला म्हणते की तुम्ही. तर ऋषिकेश रागाने म्हणतो की हो. तेव्हा ऋषिकेश अगदी थोडासा वेगळा चेहरा करतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की माझ्या भावाचे अंत्यसंस्कार करायला आम्ही जातोय, त्याचे कपडे मला हवे आहेत. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या कपाट उघडते आणि त्यातून कपडे घेऊन ऋषिकेश ते कपडे आपल्या हातात घेतो, आणि ऐश्वर्या समोर आता मुद्दाम ऋषिकेश म्हणतो की सारंगची प्रत्येक आठवण आता आम्हाला सारंगची आठवण करून देत जाईल, त्याची प्रत्येक वस्तू. तेव्हा आता ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो की सारंगचे अंत्यसंस्कार करू येईपर्यंत तू घरीच थांबायचं, आईची तब्येत बरोबर नाही, आईला ऍडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये. तेव्हा आता हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की काय, लगेच जाते आणि त्यांना बघून येते. तर ऋषिकेश म्हणतो की त्याची काही गरज नाही, जानकी हॉस्पिटलला आहे त्यामुळे तू घरातच थांबायचं. आणि हे बघ ऐश्वर्या, घरामध्ये थांबून काही कटकारस्थान करायला जाऊ नकोस, आईला सारंग गेल्याचं माहिती नाही, आणि तिला जर आता हे सर्व कळाले तर मी तुला नाही सोडणार, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि हे बघ तू काय काय केलेलं आहे सर्व सारंगने
मला सांगितलेलं सुद्धा आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, अगं तुझी उतरती कळा ही सुरू तर झालेली आहे, परंतु एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, जर तू आणखी काही कटकारस्थान करायला गेली तर गाठ मात्र माझ्याशी आहे हे लक्षात ठेव। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यातून तुला जर बाहेर पडायचं असेल मुकाट्याने तर मात्र मी जे काही तुला सांगतो ते तुला ऐकावं तर लागेलच, कळले का तुला? तेव्हा आता ऐश्वर्या खाली मान घालून उभी असते तर ऋषिकेश म्हणतो की कळले का? आता जोरात ओरडतो। तर आता ऐश्वर्या म्हणते की हो, जसे तुम्ही मला सांगता अगदी तसेच मी करेल। ऐश्वर्या अगदी खाली मान घालून ऋषिकेश बरोबर हे सर्व बोलत असते आणि हे सर्व आता ऐश्वर्याचं नाटक सुरू असतं। त्यानंतर आता ऋषिकेश ते कपडे घेऊन जेव्हा बाहेर जातो तर ऐश्वर्या जे तिच्या हातात कपडे असतात तर त्या कपड्यांकडे रागाने बघत म्हणते की हा डिफेक्टिव्ह पीस मेला तरी अगदी माझी पाठ सोडत नाही, म्हणून रागाने त्याचे कपडे फेकून देते। हा मेला तर मेला, परंतु माझ्या डोक्याला मात्र घोर लावून गेला तर नक्की आला, मला खरंच हेच कळत नाही की मी नक्की काय करू, म्हणून ऐश्वर्या खूप आता टेन्शन मध्ये येते। त्यानंतर आता इकडे जानकी देवी आईच्या मंदिरात येते आणि गुरुजींना म्हणते की गुरुजींच्या हातामध्ये ती पूजेची थाळी देते। देवी समोरील औषणाचे ताट घेते आणि देवी आईचं औक्षण करत ती म्हणते की देवी आई हे बघ, आजपर्यंत तू कधीही माझी पाठ सोडली नाही, काही माझ्या सोबत राहिलीस आणि हे बघ अगं देवी आई, आईच आपल्या मुलांना समजून घेऊ शकते, त्यामुळे देवी आई तुम्हाला समजतेस ना, हे सगळं मी का करते, कशासाठी करते? मला घरच्यांशी खोटं बोलावं लागतं, अगदी घरातील प्रत्येकाशी वडीलधाऱ्या माणसाशी सुद्धा खोटं बोलावं लागते, परंतु आई अगं तूच बघते की ह्या सगळ्याचा परिणाम जो काही आहे तो वाईट परिणाम माझ्या घरच्यावर होतो। आई आणि नानांना, या दोघांना माझ्या प्लॅनचा खरंच खूप त्रास होतोय। आजपर्यंत आई आणि नानांच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी आम्ही जीवाचा खूप आटापिटा केला, परंतु आज मात्र आई आणि नानांच्या त्याच चेहऱ्यावर अगदी दुःख पाहते, माझ्यामुळे, माझ्या प्लॅनमुळे। आणि देवी आई तुला कळतं ना की मी हे सर्व का करते? तर आई या सगळ्यामध्ये माझी साथ दे आणि या सगळ्याचा परिणाम माझ्या घरातील लोकांच्या तब्येतीवर होऊन देऊ नकोस। आई हॉस्पिटलमध्ये अगदी जीवाचं रान करतात, त्यांची तब्येत लवकरात लवकर देवी आई तूच बरी कर, माझं फक्त आई तुझ्याकडे हेच मागणं आहे, दुसरं काहीही मला नकोय। म्हणून जानकी आता देवी आईकडे आपल्या आईच्या जीवाच्या साठी प्रार्थना करते की आईंना लवकरात लवकर बरं होऊन दे। तेव्हा मित्रांनो आता हा भाग येथे संपतो, तर पुढील भागामध्ये आता सारंगचे जे काही अंत्यसंस्काराचं नाटक आहे तर सगळेजण आता करत असतात। तर जानकी आता ऋषिकेश सोबत अगदी त्याच्या मिठीत येत सारंग भाऊजींसाठी खूप रडत असते त्याच्या फोटो पुढे। तेव्हा आता ऐश्वर्या त्या फोटोला हात जोडत म्हणते की सारंग अगदी मेलेला आहे, सारंग मेला हे सुमित्रा आईला का सांगले जात नाही, म्हणून ऐश्वर्या आता पांढरी साडी वगैरे घालून सुमित्रा आईला हे सगळं सांगण्यासाठी रिक्षातून हॉस्पिटलला येते। त्यानंतर आता जानकी ही हॉस्पिटलला असते आणि ती ऋषिकेशला फोन करते, आईंची तब्येत ही खालावली जात आहे, त्या काही खातपीत सुद्धा नाही आणि त्या सारख्या सारंग भाऊजींची आठवण काढतात। आता ऐश्वर्या जानकीच्या मागून येते आणि आता ऐश्वर्या सुमित्राच्या रूम मध्ये जाते। जानकी आता फोनवर बोलत असते की आता आईंना इतका त्रास होतोय, आता हे जे काही आहे ते बघून मला हे नाटक आहे तर, आणि तेवढ्यात आता रूममधून काहीतरी अगदी पडल्याचा आवाज येतो। जानकी आता फोनवर बोलता बोलता लगेच मागे वळून बघते तर आता जानकी ऐश्वर्याला पकडेल का, आणि ऐश्वर्या जे काही सांगत आहे तर ते मात्र आता बघून आईंना जो काही धक्का झालेला आहे, कारण ऐश्वर्याला आता त्या पांढऱ्या साडीत बघून आईंच्या तब्येतीला धोका निर्माण होईल का हे पाहण्यासाठी आता मित्रांनो आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।